पहिली सिंगल वेगाने कंप्लीट केले. स्ट्रायकिंग एंडला झालाय थ्रो. रनआउटची शक्यता. फलंदाज नक्की कुठले बाद होतात ते पंचांच्या इशाऱ्याची वाट आपण पाहूयात. नक्की बाद होतात विनीत की प्रमोद. आणि बघता बघता प्रमोदला इथून रनआउटच्या स्वरूपामध्ये परतावं लागतंय. 1 रन या बॉलवरती मिळते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 4 गडी बाद 20 या धावसंख्येवरती. चला एकत्रित देऊ नका, लगेचच आपण फिल्डिंग लावून घ्या. उर्वरित 2 षटकांसाठी फक्त 9 मिनिटं बाकी राहिलेले. त्या कारणास्तव आपल्याला रिक्वेस्ट आहे लवकरात लवकर फिल्डिंग सजवून घ्या. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती भावेश आलेले. भावेश ठाकरे बॉलिंग मार्कवरती तिसरं षटक टाकण्यासाठी साहिल. ओ नॅचरल स्विंग, वेगवान चेंडून सुरुवात केलेली आहे साहिल लोंगलेनं. जबरदस्त पद्धतीचा चेंडू. एक डॉट बॉल फेकण्यामध्ये यशस्वी झालेले. या चेंडूवरती सुरुवात जबरदस्त केलेली, वेग दाखवला या चेंडूवरती. आणि डॉट बॉल टाकत असताना विनीत भगतच्या अगेन्स्ट साहिल लोंगले. आतापर्यंत 20 धावा ज्या रांजणोली संघ बॅटिंग करतोय. साहिल तयार. ओव्हर द स्टंप्स. लॉफ करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्याच्या नंतर हलकासा बाउन्स होत असताना चेंडू. डॉट बॉलचा खेळ. साहिल लोंगलेचा प्रवास जर आपण पाहिला उमरोली संघामधून त्याला मिळाली शेलूच्या क्रीडांगणावरती संधी. आणि त्यानंतर कर्जत 11 मधून पहिलं षटक NB धनकवडी पुणे टीमच्या अगेन्स्ट टाकत असताना मनसे चषकामध्ये घेतलेली विकेट हॅट्रिक. त्यानंतर आदित्य प्रिया लॉजिस्टिक मधून व्यावसायिक खेळ खेळत असताना त्रिशा 11 या संघामधून स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. लॉफ करतात ऑन साइडला. प्रॉपर टायमिंग की मिस टायमिंग. कॅप्टन चेतन होते डाऊन द बॉल, त्यानं पकडली जेल. फलंदाज बाद. धक्का लागतो जय हरी रांजनोली टीमला. 5वा 20 ला 5 गडी बाद. लोंगलेची चर्चा आपण करत होतो. शेलूच्या क्रीडांगणावरती डॅनी लोंगले यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या तालमीमध्ये कसलेला हा खेळाडू शेलूच्या क्रीडांगणावरती त्याला मिळालेली संधी, त्या संधीचं सोनं त्याने केलं. गावातून खेळत असताना त्याने स्वतःला सिद्ध केलं. त्यानंतर कर्जत 11 मधून मनसे चषकामध्ये मिळालेली संधी. आदित्य प्रिया लॉजिस्टिकचा प्रवास त्याचा चांगला राहिला व्यावसायिक दर्जाचा खेळ खेळत असताना. आणि 2024च्या सुरुवातीलाच गुजरात सुरतचा दौरा ऑल इंडिया आयकॉन टुर्नामेंट मध्ये त्याला मिळालेली संधी. त्यानंतर त्रिशा 11 या संघातून खेळत असताना स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ॲज अ व्यावसायिक खेळाडू त्याने त्याचा खेळ दाखवला. आणि त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेट मधील सर्वात मोठी स्पर्धा ISPL अंडर 19 चा असलेला हा खेळाडू 3,20,000 रुपयानं सोल्ड झाला. तो श्रीनगर के वीर या संघासाठी. आणि तो आपल्याला इन ऍक्शन दिसेल ISPL ला देखील. विकेट मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर भूषण. हवेत लॉफ करण्याचा प्रयत्न, जेलची शक्यता. सो आता गोलंदाज पोहोचलेत. कॉटन बोल्टची संधीमध्ये फसवलं. आणखीन एक फलंदाज करेल जड पावलानं. परतीचा प्रवास 20 ला. धक्का 6वा. सलग 2 विकेट या ओव्हर मध्ये साहिल लोंगलेला मिळत असताना हॅट्रिक ऑन हॅट्रिक या पहिली हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पटकवली होती. आडिवलीचे विजय पवार यांना काय जबरदस्त गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये. सामना जरूर त्यांना सोडावा लागला आडिवलीचे विजय पवार यांना, परंतु त्याने एक नवीन छाप या मैदानाच्या आतमध्ये पहिली विकेट हॅट्रिक घेत असताना सोडली आहे. साहिल लोंगले ऑन हॅट्रिक बॉल. ओ लेग स्टिक मिस करतोय. वाईड बॉल. पुन्हा एकदा हॅट्रिकची कदाचित संधी आहे. एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेले 21 वरती या पावत आहे. हा चेंडूचा ऍक्शन रिप्ले थोडेसे सफल झाले होते. ऑफ गार्ड घेत असताना प्लेयर विवेक नवीन फलंदाज आणि लेग स्टिक किंचितसा मिस केलेला आहे. एक्स्ट्रा रन या बॉलवरती टीमची धावसंख्या 21 धावा. साहिल तयार. ओ आतमध्ये वळण घेणार चेंडू. प्रॉपर ऑफ ब्रेक.
शरीरापासून दूर, या प्रश्नाचं उत्तर विवेककडे नाहीये. डॉट बॉलची होती समाप्ती. शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये आता बाकी आहे. किती वळण घेतलेला या चेंडूनं. यशाचे उंच शिखर गाठणारे याची राहिलेला प्रवास साहिल लोंगलेचा. डॅनी लोंगले यांच्या तालमीतला हा खेळाडू आणि आज मैदानाच्या आतमध्ये छाप सोडत असताना 21 ला 6. हो, टप्पा पडल्याच्या नंतर आता सरळ निघून गेला. पाण्याची डिमांड मैदानाच्या आतमध्ये लगेचच केली जाते. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आहे. 1 वाईटची रन फक्त या ओव्हर मध्ये आलेली आहे आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 6 गडी बाद 21 या धावसंख्येवर. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आम्ही लगेचच दोन्ही टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करणार आहोत. नेक्स्ट मॅच अंतिम दिवसामधील जय म्हसोबा मानेरे त्यांच्या विपक्षामध्ये अनन्या 11 बुर्दुल. आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करत आहोत की आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हावं. मध्यंतरामध्ये आम्ही दोन्ही टीमच्या दरम्यान टॉस करणार आहोत. प्रसाद शस्त्र बुद्धे सर इन ऍक्शन, त्यानंतर मनोज पवार सर आणि आमच्या टेक्निकल रूम मध्ये रतन मानेरकर सर उपस्थित आहेत. त्या तिन्ही ऑफिशियलचं मनापासून आपण हार्दिक स्वागत करूयात. ज्याप्रमाणे उल्लेखनीय कामगिरी त्यांची मागील 3 दिवसांमध्ये राहिलेली आहे. प्रसाद शस्त्र बुद्धे सर वाट पाहत होते नक्की साहिल लोंगलेची मॅच कधी आहे आणि अखेर ते ऑन फील्ड असताना साहिल लोंगले त्यांना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना दिसला. धावा पुस्तकावरती धावा आहेत त्या 3 ओव्हर मध्ये 21 धावा, 6 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत. 7व्या आणि 8व्या क्रमांकाचे खेळाडू इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये आहेत. भावेश ठाकरे त्याच्या सोबतीने खेळतो तो विवेक. आता पाहूया 4थ्या षटकामध्ये कुठल्या गोलंदाजाचा वापर खुशी 11 SBCC उंबरवी या टीमच्या वतीने होतोय. चला नेक्स्ट मॅच जय म्हसोबा मानेरे बनाम अनन्या 11 बुर्दुल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमची रिक्वेस्ट आहे की आपण टॉस करण्यासाठी उपस्थित व्हावं. ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग मार्क वरती हर्षल लोंगले आलेत. 4थं षटक आता प्रगतीपथावरती लागलेलं आणि 4थ्या ओव्हर मध्ये बॉलिंग करण्यासाठी हर्षल लोंगले आलेले. ट्रॅकिंग एंडला आहेत भावेश. आता पाहूयात अंतिम 2 ओव्हर मध्ये किती धावा येतात. साइड आर्म बॉलिंग सरळ केले आहेत. व्ही मध्ये लॉंग ऑफला खेळाडू अक्षय होते, त्यांना बीट करून सरळ चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. भावेशने केली सुरुवात. पहिल्या बॉलवर आक्रमण, चौकार. पहिल्याच बॉलवरती हर्षलचं भव्य स्वागत भावेशच्या वतीने आलाय, चौकार. हवेत लॉफ केला, प्रॉपर कनेक्ट झाला. भावेश आता वार करत असताना बॉल सरळ सीमा पार, ठोकला षटकार. भावेशनं, कारण त्यांच्या संघाला गरज आहे धावेंची आणि त्याच चौकार षटकारांचा बुकेला असणारा खेळाडू भावेश आता त्याची बाट मैदानाच्या आतमध्ये बोलते. 2 बॉल मध्ये 10 आल्या. टीमची धावसंख्या 31. वेगवाने फुलटॉस होता. आडवा पाटनं सहजतेने टर्न केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये कॅप्टन चेतन. पहिली सिंगल वेगानं कंप्लीट होते. फक्त 1च रन या बॉल वरती मिळते. स्ट्रायकिंग एंडला येतात आता विवेक. टीमची धावसंख्या 1 च्या मदतीने पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली आहे ती 32 या धावसंख्येवरती. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. 2 बॉल मध्ये 10. तिसऱ्या बॉलवरती सिंगल. स्ट्रायकिंग एंडला आता विवेक. 32 जावा. वेगवाने चेंडू, क्लीन बोल्ड. ऑप्सिक उकडवून लावलेली आहे. फुल टॉस होता, मिस केला. प्रेशर, मनोवैज्ञानिक दबाव बनला विवेक वरती.
आणि त्याला अखेर करावा लागतोय परतीचा प्रवास. बॅट्समन आउट. नाराज विवेक इना आपण रिप्ले मध्ये पाहिलं असेल. अजित मात्र आलेले नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये. धावा पुस्तकावरती धावा लागलेत आतापर्यंत 32 धावा. टॉस जिंकल्याच्या नंतर फिल्डिंगचा निर्णय. बॅटिंगसाठी रांजणोली संघाला इन्व्हाइट करण्यात आलेला आहे कुशी 11 उमरोली टीमच्या वतीनं. चेंडू वेगवाने. बॉलर्स बॅक ड्राईव्ह जवळपास थांबवलाय चेंडू हर्षलनं. चांगली फिल्डिंग स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आलेला डॉट बॉल. आता या ओव्हर मध्ये आता बॉल बाकी राहतो तो अखेरचा. 11 धावा आतापर्यंत आल्या. एक विकेट हर्षलला देखील मिळाली आहे. सातत्याने आपल्या संघासाठी पहिलं षटक टाकत आलेलं आहे ग्रामीण फॉर्मॅट मध्ये, परंतु आज वेगळ्या रणनीतीने उतरलाय उमरोली संघ. वेगवाने चेंडू. पुन्हा एकदा बॉलर्स बॅक ड्राईव्ह. 22 स्ट्राईक हवी आहे त्या कारणास्तव तो नॉन स्ट्रायकिंग एंडला थांबलाय. ओव्हर कंप्लीट होतं 4 आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली ती 7 गडी बाद 32 या धावत संख्येवर. चला एकत्रित देऊ नका. फिल्डिंग लावून घ्या प्लीज. शेवटचं षटक आता बाकी राहतात. एकत्रित देऊ नका हीच विनंती आहे दोन्ही संघांना. चला फिल्डिंग लावून घ्या. शेवटचं षटक आता बाकी राहते. टीमची टोटल आहे आतापर्यंत 32. सर दोन्ही टीमच्या नेक्स्ट मॅचच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही इन्व्हाइट करत आहोत. आपण टॉस करण्यासाठी उपस्थित व्हावं. अनन्या 11 बुर्दुल बनाम जय मसोबा मानेरे. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी यावं. शेवटचं षटक स्लॉकचं षटक प्रगतीपथावरती. बॉलिंग मार्क वरती अक्षय लोंगले आलेत. स्विच हिट झाला कनेक्ट. बॉल चालला सरळ सीमा पार. थर्ड मॅनला 22 बॅट मधून हा चौकार. इथून चौकार येत असताना टीमची धावत संख्या 36 या धावत संख्येवरती. धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती. अंतिमच्या 5 बॉल मध्ये पाहूयात किती धावा वसूल करेल इथून जय हरी रांजणोली या संघ. भावेश चांगल्या लेअर मध्ये चांगली बॅटिंग आतापर्यंत त्याने केलेली. 4 बॉल मध्ये इंडिव्हिज्युअल 15 बनवतोय. कमी गतीने टाकला. इनसाइड आउट खेळतात. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोचतात साईल डीप मध्ये. तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण होतात. 2च्या मदतीने संघाची धावा संख्या देखील पुढे चालली 38 वरती. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत की मध्यंतरामध्ये टॉस होणं गरजेचं आहे. आजचा अंतिम दिवस आहे. सर्व संघाने सहकार्य करा. तुमच्यावरती अन्याय होऊ नये आयोजकांची इच्छा आहे. त्या कारणास्तव आपल्याला रिक्वेस्ट आहे. स्विच हिट झाला कनेक्ट. जाईल बॉल थर्ड मॅन. बाउंड्री लाईनच्या बाहेर 22 बॅट मधून आलाय चौकार. चौकार या ओव्हर मध्ये निर्णायक ठरतील. सेकंड इनिंग साठी टीमची धावत संख्या जाऊन पोहोचले 42 वर. पुन्हा एकदा रिव्हर्स. आता फिल्डर असून सुद्धा फायदा नाहीये.
कारण भावेशचा वार बॉल सीमा पार ठोकलाय सुंदर षटकार. असताना रिव्हर्स स्ट्रोक पॅटर्न स्ट्रोक दाखवत असताना भावेशच्या बॅटमधून या 6 धावा संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 48 वरती 7 गडी बाद. शेवटच्या अंतिम 2 बॉल आता अक्षय पावत कशा प्रकारे कमबॅक करतायत. 27 इंडिव्हिज्युअल भावेशच्या. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पाठीमागे बॉल डॉट बॉलचा खेळ इथून पूर्ण होत असताना शेवटचा आता बॉल बाकी राहतोय. या ओव्हरमध्ये जवळपास 16 वसूल केल्यात. 8 बॉलमध्ये इंडिव्हिज्युअल 27 भावेशनं बनवल्यात. टोटल जाऊन पोहोचलेली ते 48 वरती. फिल्डिंगचा निर्णय उंबरवली टीमचा टॉस जिंकल्याच्या नंतर नेक्स्ट मॅचच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमची रिक्वेस्ट टॉस करण्यासाठी उपस्थित व्हावं. शेवटचा बॉल आहे वाडिश लॉंग ऑनला खेळले. क्षेत्ररक्षक हर्षल गुड फिल्डिंग. चांगली फिल्डिंग लॉंग ऑनला आपण पाहिली. 2 धावा पूर्ण होतात. तिसऱ्याचा प्रयत्न चालवला स्ट्रायकिंग एंडला थ्रो. फलंदाज बाद. अंतिम बॉल वरती धावा मिळतात. त्या 2 टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे. जय हरी रांजनोली या संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना 8 गडी गमावले परंतु 50 या धावत संख्येवरती जाऊन पोहोचलेला. सेकंड इनिंग मध्ये या धावा पुरेशा होतील का, डिफेंड करतील की चेस होतील हे महत्वपूर्ण राहणार आहे. जय मसोबा मानेरे टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आम्ही अनन्या 11 बुर्दुल संघाचे कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत की आपण टॉस करण्यासाठी उपस्थित व्हावं. चला बुर्दुल टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी उपस्थित व्हावं. एक विशेष सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. 40+ चे अध्यक्ष आणि ज्यांचा संघ इन ऍक्शन आपल्याला दिसणार आहे ते एनडी शेट पाटील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा विशेष भव्य सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आम्ही हा सन्मान करण्यासाठी नितीन दादा म्हात्रे विनंती करत आहोत की आपल्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करावा. चला आम्ही विनंती करत आहोत एनडी शेट पाटील आपला विशेष सन्मान आम्ही या व्यासपीठावरती घेत आहोत. अनन्या 11 बुर्दुल टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर उपस्थित व्हा. 40+ चे अध्यक्ष. क्रिकेटवरती नितांत प्रेम. क्रिकेट भरपूर काही सांगून जातं. क्रिकेट सोबत जोडल्या असलेल्या भावना, क्रिकेटवरती असलेलं आपलं प्रेम आणि पाटील साहेबांचा हा विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. मनपूर्वक आपलं स्वागत आम्ही करत आहोत. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आहे. थँक्यू थँक्यू. टॉस आपण करूया. तातीश पाटील लगेचच आपण इथे टॉस करूया. शोभा मानेरे बना अनन्या 11 बुर्दुल या 2 टीम मध्ये कोण कॉल करते ते डिसाइड करा. काटा कॉल केला. आन पडलाय काटा. टॉस जिंकलेला बुर्दुल टीमनं काय डिसिजन आहे? फिल्डिंग. काय मुख्य रिझन आहे? सकाळचं वातावरण पाहता फिल्डिंगचा निर्णय घेतलेला काय रिझन आहे? चेस करायला आवडतं आमच्या टीमला. बघू आता काय होतं ते. मग कुठल्या गोलंदाजावरती जास्त विश्वास ठेवतात कमी रन देण्यासाठी? आहेत आमचे नवीन यंगस्टार चांगले बॉलिंग करतात. बघू आता या मॅच मध्ये त्यांना 100% देण्याचा त्यावेळी प्रयत्न करावा. थँक्यू सो मच. जॉईन वा टीम सोबत आपल्या समवेत मानेरे टीमचे कॅप्टन आहेत. टॉस आला असतं तर काय डिसिजन घेतला असता? आम्ही पण फिल्डिंगच घेतली असती परंतु आता बॅटिंग करायची. काय वाटतंय कशा प्रकारची रणनीती आखावी लागेल आता बुर्दुल टीमच्या अगेन्स्ट? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. किती पर्यंतचं टार्गेट सेट करताय तुम्ही आता? 60 ते 65 धावांचा प्रयत्न करू आम्ही. त्या धावा रोखण्यासाठी कुठल्या गोलंदाजांकडून अपेक्षा ठेवताय तुम्ही? तेजस आहे एकच सध्या. आम्ही पण आउट फॉर्म आहेत सध्या.
तेजस भोईर इन ऍक्शन दिसणार आहे. संपूर्ण क्रीडांगणाचा आलेख करता, संपूर्ण आयोजन पाहता काय सांगाल आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप छान आहे आणि ते सराव करतो आम्ही, बघूया आम्हाला किती बेनिफिट भेटतो मॅचचा. थँक्यू सो मच. अनन्य 11 बुर्दुल टीमनं टॉस जिंकून फिल्डिंगचा घेतलेला निर्णय. या बोलत कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात आवाज करण काळन सर यांचा. थँक्यू सो मच. हॅलो हॅलो चेक चेक 1 हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. थँक्यू सो मच प्रियेशजी बाबरे यांना आपण या स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून ऐकत आहोत. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. 22 एकर कोला ग्रुप चिंचपाडा आयोजित आई गावदेवी चषक 2024 हे चौथं पर्व आणि या चौथ्या पर्वाचा चौथा दिवस उजाडलेला आहे. पहिली मॅच आपण पाहतोय, एका बाजूला जयहरी रांजणोळी आणि दुसऱ्या बाजूला उमरोली खुशी 11 उमरोली. या दोन संघांदरम्यानची पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. 32 संघांना घेऊन चौथं पर्व 22 एकर कोला ग्रुप चिंचपाडा यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. या स्पर्धेची उत्कंठा सर्वच क्रीडा रसिकांना असते, खेळाडूंना असते. कारण कल्याण नगरीमध्ये जरी स्पर्धा असली तरी कल्याण, डोंबिवली, भिवंडी, कर्जत, रायगड सर्व विभागातील खेळाडू आणि संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मंचावरती श्री मलंगड 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष एनडी शेठ पाटील, रायफल या नामांकित बैलाचे मालक यांना आपण नुकतंच बघितलं. क्रीडा क्षेत्रावरती अफाट असं प्रेम आणि या विभागातील प्रत्येक क्रीडा स्पर्धेला ज्यांचं आर्थिक सहकार्य असतं, आता एनडी शेठ पाटील यांचे आगमन झालं होतं. या मॅचला सुरुवातील लक्ष या मॅच मध्ये आपण पाहतोय ते 51 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा बॅटिंग करणाऱ्या खुशी 11 उमरोलीला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. शरद आणि साहिल. व्हेरी फर्स्ट बॉल. लाख लाख शुभेच्छा दोन्ही संघांना. फुल टॉस स्लाइस करायचा होता, फलंदाजाने मिस केला, विकेट किपरच्या पायाला लागला. पॉइंटचा फिल्डर कव्हर करेल, मिळते एक धाव. अंपायरचा इशारा बायज. अवांतर एका धावेने खातं उघडतंय खुशी 11 उमरोलीचं. पहिल्या डावाकडे आपण जर गेलो तर सर्वोत्तम धावा फलंदाज भावेश ठाकरेच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. 29 धावसंख्येची खेळ अवघ्या 9 बॉल मध्ये केली त्याने. जरी रांजनोलीसाठी एका बाजूला भिवंडी, एका बाजूला कर्जत. ऑफ स्टंप्स का बाहेर एज आहे. पॉइंटचा फिल्डर यावेळेला हुलकावनी डीप बॅकवर्ड पॉइंटला. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू चाललाय सीमारेषा दिशेने, अखेर सीमारेषा पार. या डावामधला येतोय पहिला खणखणीत चौकार. दोन्ही चेंडू त्याच फिल्डर कडे गेलेले आहेत. बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्ड, फ्लाय स्लिप, फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग असे काही क्षेत्र आहेत शॉर्ट लेग जिथे नेहमी बॉल घरंगळत असताना तो भोवऱ्यासारखा फिरत असतो. त्यामुळे फिल्डर्सना अलर्ट राहणं फार गरजेचं. बॉलर्स बॅक ऑन ड्राईव्हचा हा फटका स्ट्रेट लॉंग ऑन सी मारे. आक्रमण सध्या आपण पाहतोय. एज आहे आउटसाइड आहे. थर्ड मॅनने शॉर्ट थर्डने फार चांगली फिल्डिंग केली. डायरेक्ट हिटचा मोह त्यांना आवरता आला नाही. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये उभा होता तरी प्रयत्न केलाय, मात्र त्या प्रयत्नामध्ये असफल ठरला. फलंदाजी सेफ आहे. हा डॉट बॉल विनीत भगतला आपण पाहतोय. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा 22 एकर कोला ग्रुप चिंचपाड आयोजित आई गावदेवी चषक 2024 आणि नुकतंच व्हॉइस ऑफ सरवली भिवंडी आमचे जवळचे मित्र, फार कमी वयामध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यांनी छाप सोडलेली आपल्या समालोचनामधून विशालजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन होते. आपले सहर्ष स्वागत. प्रियेश बाबरे, विशाल पाटील. ऑफ स्टंप्स हलका बाहेर होता, पंच केलाय. पुन्हा जागा दिली गोलंदाजाने आणि ती जागा शोधून फटका बनवला. डीप एक्स्ट्रा कव्हरला तिसरा चौकार.
चिंचपाडा आयोजित या स्पर्धेमध्ये हाफ व्हॉली एक्स्ट्रा कव्हरला खेळला, पिच खेळलाय आणि चेंडू पुन्हा एकदा सेम रिझल्ट येतोय. चौथा चौकार साहिल लोंगलेचा बॅट मधून. इज ऑन फायर नाव. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावफलकावरती पाहायला मिळत आहेत खुश 11 उमरोलीचा. नाबाद 17 नो लॉस 17. मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, मात्र कर्जतचा आवाज प्रत्येकी स्पर्धेमध्ये घुमतोय. अजय गायकवाड गेल्या 1 ते 2 वर्षांमध्ये इतकी सुपरहिट गाणी या गायकाने आपल्याला दिलेली आहेत, त्याचा आभार आणि त्याचं कौतुक करावं तितकं कमी. धावफलकावरती आपण जर बघितल्या तर त्या 17 धावा 51 धावांना चेस करत असताना यापेक्षा चांगली सुरुवात काय असेल. कर्जतचा आवाज देखील आपण ऐकतोय प्रियेशजी बाबरे यांना. आज भिवंडीचा आवाज आपल्या सोबत असेल विशाल पाटील आणि आमची समालोचकांची टीम आज कार्यरत आहे. चौथ्या दिवसामध्ये अंतिम दिवसामध्ये या स्पर्धेचा 22 एकर कोला ग्रुप आयोजित आई गावदेवी चषक 2024 चे चौथं पर्व. छोटी सुरुवात होती या क्रीडांगणावरती आई गावदेवी चषकाची, मात्र आज ती इतकी मोठी झालेली आहे कारण या मैदानावरती ठाणे रायगड या दोन्ही जिल्ह्यातील खेळाडू संघ येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. थोडा वेळ लक्षात असू द्या, वेळेचं बंधन आहे. आज अंतिम दिवस आहे, 9 मॅचेसचा शेड्यूल आहे. प्रत्येक संघाला सूचना आहे, प्रत्येक ओव्हर नंतर तुम्ही वेळ घेऊ नका. पहिल्या 4 षटकांसाठी तुमच्याकडे फक्त 20 मिनिट आहेत. टाइम ऑन आहे. प्रमोद आलाय पहिला चेंडू. व्हेरी एक्सपिरियन्स प्लेअर सध्या तुम्ही पाहताय जरी रांजनोलीचा प्रमोद मात्रे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नाव लौकिक कमावलेला खेळाडू आहे. राऊंड द विकेटने आलाय आणि पहिला बॉल डॉट आलाय तो शरदच्या विरुद्ध. शरद आणि साहिल आघाडीची जोडी उमरोलीची. खुश 11 उमरोली. स्विच केलाय स्वतःला. वाईट यॉर्कर बँग ऑन टार्गेट आणि असा गोलंदाजीची आता गरज आहे. 51 धावा डिफेंड करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये 17 आलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला डॉट बॉल टाकावे लागतील. जर डॉट बॉल आले तर विकेट मात्र तुम्हाला मिळतील. त्याचं कारण प्रेशर वाढणार आहे फलंदाजांवरती. धावसंख्येला चेस करता जरी सुरुवात चांगली झाली असली तरी सातत्य टिकवणं गरजेचं आहे. फुल टॉस एक्स्ट्रा कव्हर आत आहे, चेंडू बाहेर जाईल. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या येतोय चौकार. वातावरण आहे. धुकं आताही तुम्ही लांबचं पाहू शकत नाही. थोडं धुकं तुम्हाला जरूर जाणवेल, ते पाहायला मिळेल. पहिला सामना यानंतरचाही सामना टॉस झालेला आहे. ऑफ समसबाय स्लाइस करण्याचा प्रयत्न एज होती. शॉर्ट थर्डने चूक केली आहे. डीप थर्ड मानला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. आणखी एक चौकार. चुका होता क्षेत्ररक्षणामधून. गोलंदाज मेहनत करत असताना त्यांना तुमची साथ हवी आहे, मात्र सपशील अपयशी ठरला शॉर्ट थर्डचा फिल्डर. आतापर्यंत 6 चौकार आलेले आहेत या डावामध्ये. 2 आपण पाहतोय शरदच्या बॅटमधून, साहिल लोंगलेच्या बॅटमधून आपण 4 बघितले. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो 25-26 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या खुश 11 उमरोलीला. समोर खेळला मिडॉन कोन मध्ये बॉल, मात्र शॉर्ट मिडविकेट डीप मिडविकेटचा फिल्डर येईल त्या अगोदर मिडॉनने स्टॉप केलं बॉलला. पुन्हा ते उचलून थ्रो करतील. 1 धाव मिळते. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in तेजस्वी भोईर यांची ही वाहिनी गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहतोय फार वेगाने डेव्हलप होते. तेजसला खंबीर साथ आहे. राज, साहिल, भाविक, दीपांशु आणि धीरज, त्याचबरोबर आमचे आशु कडू आज टेक्निकल एक्सपर्ट आहेत. तेजस नेक्स्ट मॅच मध्ये इनॅक्शन असतील
अनन्य 11 बुरदुल आणि त्यांच्या विरुद्ध जय मोसोबा मानेरे. ज्युसी अफॉली बॅटचा फ्लो खांद्याचा मागे चेंडू लॉंग ऑन हवाई यात्रेसाठी मोठा षटकार. धावा झालेल्या धावफलकावरती त्या 32 धावा झालेल्या. बॉल उरलेत आता ते 18 आणि 18 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या अजूनही 19. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. या सूचना आमच्या मॅनेजमेंट कडून तुम्हाला आहे, आम्ही जरूर तुमच्यापर्यंत करतोय. त्याचं कारण एकमेव आहे, आज अंतिम दिवस आहे. 9 मॅचेसचा शेड्यूल आहे आणि त्या 9 मॅचेस 6 वाजण्या अगोदर झाल्या पाहिजेत. आता सध्याचा दिवस छोटा आहे. काल वर्षातला सर्वात छोटा दिवस होता. रात्र फार मोठी होती. आजही त्या तुलनेत थोडासा मोठा दिवस असेल पण तितकाही नाही. त्यामुळे तुम्हाला सूचना आहेत की फास्ट खेळा. प्रत्येक संघाला ही सूचना. जवळजवळ 10:30 वाजत आलेले आहेत. पहिला सामना सुरू आहे. 10 वाजून 26 मिनिटं झालेली आहेत. आता बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये 19 धावसंख्येची गरज आहे. स्क्रीनवरती स्पष्टपणे आपण हे समीकरण पाहतोय. 32 फॉर नन. 32 ला नाबाद. चांगली पार्टनरशिप. 51 धावसंख्येला चेस करत असताना 2 षटकांमध्ये पॉवर प्ले मध्ये 32 धावा कुठून काढलेल्या आहेत फलंदाज शरद आणि साहिल लोंगलेने. तडवर सुरुवात होते. पुन्हा एकदा आलाय या संघाचा फ्रंट लाईन बॉलर विनीत भगत. ओहो स्विच केलाय स्वतःला आणि डिपिश कवा पॉइंटला चेंडू. 22 एकर कोला स्टँड मध्ये चौकार. माफ करा विनीत नाही तर विवेक भगत आलेले आहेत. तिसरा फ्रेश गोलंदाज त्याचा वापर मात्र स्वतःला स्विच करून मारलेला चौकार आपण पाहतोय फलंदाज शरदचा. बुंदाटे 17 बॉल मध्ये अजूनही 15 धावांची गरज आहे मॅच मध्ये. उमरोलीच्या दोन्ही सलामीवीरांनी इरादे स्पष्ट केले. 51 धावा बनवायच्या. सकाळचं सत्र आहे. जितकी चांगली सुरुवात असेल तितका चांगला आणि लवकर शेवट होईल या मॅचचा. याच इराद्याने दोघेही मैदानाच्या आतमध्ये खेळतात. सुपर बॅटिंग. शरद साहिल सेन्सेशनली जोडी आहे. 17 बॉल 15. ओहो पडला हलका बाहेर निघाला. बॉलिंग ऍक्शन फार सुंदर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात ग्रामीण टेनिस क्रिकेट.in द्वारे गोलंदाजाची बॉलिंग ऍक्शन. रायटा मोद विकेटने आला. चायना मॅन आहेत. रिसचा फार चांगला वापर करतात गोलंदाज विवेक भगत. बॉल उरलेत आता ते अजूनही 16. सफल झालाय. स्वीप केलाय पुन्हा एकदा. क्रिकेट विथ द ब्रेन. गोलंदाजाचा वेगाचा वापर. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आलेला आणखी एक शानदार चौकार. विकेटच्या शोधात 3ही गोलंदाज पाहायला मिळाले. विकेट आली नाही. हाफ आर्म पूल केला. बॅटचा वरती चढला होता बॉल त्यामुळे एलिव्हेट करता आलं नाही. मिड विकेटचा फिल्डर फार वेगाने. गुड थ्रो गुड फिल्डिंग. एकाच हाताने त्याने कलेक्ट केलं होतं बॉलला. थ्रो थोडासा वाईड आला पण प्रमोदने चांगल्या पद्धतीने बॉलला स्टॉप केलेलं आहे. धावा मिळतात तोपर्यंत 2 आणि या 2 धावांच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 42. 42 धावा धावफलकावरती. अजूनही या मॅच मध्ये 9 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या खुशीला व उमरोलीला. या दोन्ही संघांचं मनापासून आभार यासाठी की दिलेल्या वेळेवरती मॅनेजमेंट टीमला त्यांनी सहकार्य केलं. एक भिवंडीतून तर एक कर्जत मधून आमच्या कल्याण नगरीमध्ये हे दोन्ही संघ उपस्थित राहिले त्याबद्दल 22 एकर कोला ग्रुप चिंचपाडाच्या आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट टीम कडून आपलं मनापासून आभार. सध्या आपण मॅचचं समीकरण जर बघितलं धावा धावफलकावरती आहेत त्या 43. 43 धावा धावफलकावरती आहेत. बॉल अजूनही उरलेले ते 13
आणि 13 बॉल मध्ये या मॅच मध्ये 8 धावांची गरज आहे. खेचून मारलाय डीप मिड विकेटला फिल्डर, प्रयत्न चांगला पण त्याचा वाक्या बाहेर, सीमा पार. लोंगलेचा बॅट मधून षटकार. अशी बरीचशी बैल मालक फार प्रसिद्ध झालेले आहेत, मात्र चिंचपाडकरांचा हिंद केसरी बाजी हा देखील फार प्रसिद्ध आहे. बैलगाड्या शर्यतीची परंपरा फार जुनी आहे महाराष्ट्राला. लाल मातीच्या कुस्तीची असेल, बैलगाड्याच्या शर्यतीची असेल आणि क्रिकेट या खेळाची देखील. धावफलकावरती आपण पाहतो 49 बॉल आता उरलेले आहेत, ते अजूनही 12 आणि 12 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. बुर्दुल संघ देखील येतोय. काल त्यांच्या रजनी सरपंच चषक 2024च्या पर्वाला सुरुवात झाली, मात्र सकाळी लवकर उठून सर्व संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. मसोबा माणेरे संघ देखील उपस्थित होतोय. तुमचं देखील मनापासून आभार, कारण आज अंतिम दिवस आहे, 9 मॅचेसचा शेड्यूल आहे. तुम्ही वेळेवरती येणं हे आमच्यासाठी फार लाभदायक आहे. खेचून मारलाय डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आणि यावेळेला विकेट पडेल. पहिला झटका खुश 11 उमरोलीला. शरद बाद. विजयाचं स्वप्न दाखवणारी खुश 11 उमरोलीला. 11 बॉल आणि या मॅच मध्ये आता फक्त 2 धावांची गरज आहे. सकाळचं सत्र आहे, कोणत्याही कार्याची शुभ सुरुवात म्हटली की आपण ज्ञानस्वरूप मोरयाचं पूजन करतो. त्याच्या चिंतनेने त्याची प्रतिमा, गणपती बाप्पांची सुंदर अशी प्रतिमा आपण आमच्या मंचावरती पाहताय. राजेश शिव छत्रपतींची प्रतिमा तुम्हाला पाहायला मिळते. ऊर्जा केंद्र सर्वांचं स्फूर्तीस्थान. राऊंड विकेटने गोलंदाज. खेचून मारलाय डीप स्क्वेअर लेग. पुन्हा एकदा फिल्डर डाऊन दी बॉल. वेल जज कॅच. 1 मोर विकेट डाऊन. 49 for 2. चेतन लोंगले शून्यावरती बाद. दोन धावा बनवत असताना 2 विकेट पडल्या उमरोलीच्या, ज्या दोन्ही सलामीवीरांनी अगोदर नाबाद 49 बनवल्या. आता गाडी ट्रॅक वरती येते. ती जरी रांजनोलीची पण थोडा उशीर झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेल्या 4थ्या क्रमांकावरती बंटी. आणि नुकतंच श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष आदरणीय उद्योगपती प्रदीपजी मडवी साहेब भालगाव यांच्या ठिकाणी आगमन झालेलं. दादांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत, सुस्वागतम. बॉलर पुन्हा एकदा तयार होतोय. चांगली बॉलिंग, हॅट्रिक बॉल आहे. ओ मिस टाइम आहे. हवेमध्ये बॉल, शॉर्ट कव्हरचा फिल्डर पोहोचलाय. ओ जगल, कॅच ड्रॉप. चांगला प्रयत्न होता. एखाद्या मॅजिशियन प्रमाणे बॉल त्याने उडवला दुसऱ्यांदाही, पण त्याला त्यानंतर तो पकडता आला नाही. 2 धावा बनल्या, सामना जिंकला खुश 11 उमरोलीने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. पहिला विजय मिळवलाय आई गावदेवी चषक 2024 मध्ये. हार्ड लक टीम. जरी रांजनोली, आपण दिलेल्या वेळेवरती भिवंडीतून या दूरवरचा प्रवास करून या क्रीडांगणावरती उपस्थित राहिलात त्याबद्दल आणि पार्टिसिपेट केलं त्याबद्दल 22 एकर कोला ग्रुप चिंचपाडा यांच्या वतीनं मनापासून आभार. आता लगेचच आपण वळूयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे. वेळ आपल्याकडे नाही. अनंत 11 बुर्दुल उतरा मैदानाच्या आतमध्ये. मसोबा माणेरे आपले ओपनिंग प्लेयर जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. आपण जाहीर करूयात सामनावीरचा पुरस्कार, ज्याने 2 षटकांमध्ये गोलंदाजी करत असताना विकेट मिळवले 3 आणि बॅटिंग करत असताना 7 बॉल मध्ये 28 धावसंख्येची रुबाबदार खेळी करणारा
या संघाचा अष्टपैलू खेळाडू साई लोंगले इज द मॅन ऑफ द मॅच. वेलकम टू पोस्ट मॅच प्रेझेंटेशन. मंडळी तुम्ही पाहतात 22 एकर कोला ग्रुप चिंचपाडा आयोजित आई गावदेवी चषक 2024 हे चौथं पर्व. सामनावीरचा पुरस्कार देऊया आपण, पण त्या अगोदर मी विनंती करेन जहरी रांजनोलीचे भावेश ठाकूर यांना आपला या ठिकाणी ठाकरे माफ करा भावेश दादा ठाकरे या पण मंचावरती आपला या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. जे इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळाले या मॅच मध्ये, मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती आपला देखील या ठिकाणी सन्मान होईल. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच साई लोंगले आपण या मंचावरती उपस्थित ज्ञानेश्वर दादा पात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण भावेश दादा ठाकरे यांचा सन्मान करावा. हरकत नाही, फार चांगला संघर्ष होता. सकाळच्या सत्रामध्ये 50 धावा त्यांनी उभारल्या होत्या. सुरुवातीला गोलंदाजाने विकेट मिळाला नाही. विकेट जर मिळाल्या असत्या तर जरी रांजनोलीने देखील फाईट बॅक केलं असतं आणि या मॅच मध्ये आपल्याला एक वेगळी रंजकता पाहायला मिळाली असती. हार्डलक भावेश दादा, हार्डलक जरी रांजनोली. मी आता विनंती करेन ती साई लोंगलेला, सामनावीर साई लोंगले या आणि मंचावरती उपस्थित श्री मलंगड ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आदरणीय उद्योगपती प्रदीप दादा मडवी यांना आपल्या शुभस्य सामनावीरचा पुरस्कार देण्यात येईल. आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये अभिनंदन साईल. फार चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग या मॅच मध्ये ज्याची आपल्याला पाहायला मिळाली. बी नॅचरल्स यांच्याकडून ज्यूस, फ्रूट ज्यूस आणि 22 एकर कोला ग्रुप आई गावदेवी चषक 2024 चौथ्या दिवसाचा पहिला मॅचचा सामनावीर. अभिनंदन साहिल. प्रदीप दादा मडवी यांना पुन्हा विनंती की आपण मंचाची शोभा वाढवावी. मॅचला सुरुवात करा लवकर. मसोबा मानेरे ओपनिंग पेअर पाठवा. अंपायर्स आपणही जा. साहिल आपल्या सोबत आहे. साहिल, काय सांगशील? अगोदर फार चांगली कामगिरी केलेली आहेस, पण अगोदर तुला प्रश्न असेल. फार दूरवरचा प्रवास करून तुम्ही इथे आलात,